Good morning, student. Today we are going to learn in this chapter about environmental balance in food chain. So, this chapter is in class 5th NCERT. That name is environmental balance. So, I will explain it to you in Marathi only. तो क्लास 5th मधील NCERT मधील आपला जो एन्व्हायरमेंटल बॅलन्स आहे त्यातला आज आपण हा पार्ट 3 पाहणार आहोत आणि यामध्ये तुम्हाला या चित्रामध्ये दिसत असेल की एकाच एक जो ॲनिमल आहे तो कशा पद्धतीने संपूर्ण पर्यावरणाशी कनेक्टेड आहे आणि एकाच ॲनिमलला जास्तीत जास्त खाऊन सगळेजण आपली उपजीविका कशी भागवतात तर यावर आधारित आजचा आपला हा व्हिडिओ आहे की प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी कशाची गरज असते तर फूडची गरज असते. मग प्रत्येकाचं फूड हे वेगवेगळ्या पद्धतीने असू शकतं. जसं जर मी तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की गवत आहे. गवताला कोण खातं? हरिण खातं. तर हरिण हे काय आहे? डिअर काय आहे? हे हर्बिव्हेरियस आहे. आणि या हरणाला कोण खातं? तर हा लायन, टायगर, फॉक्स यासारखे ॲनिमल खातात. हे मांसाहारी आहेत. मांस म्हणजे ते हरणाचं काय करतात? मांस खातात. Means we are saying like that lion, fox, other animals are like carnivorous and deer is a herbivorous. They are eating only green grass. So like that a food chain available in the universe and so much big chain is there. If one chain will be missing, so automatically all will be fall down or exist. So like that we have to learn in this chapter. Good morning, student. Today we are going to learn class 5th NCERT environmental balance part 3. So आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लास 5th NCERTचा जो पर्यावरणाचे संतुलन एन्व्हायरमेंटल बॅलन्स जो चॅप्टर आहे त्याचं मी मराठीमध्ये ट्रान्सलेशन्स तुम्हाला सांगणार आहे. तर आता आपण टॉपिकला सुरुवात करूयात. इन नेचर देर आर मेनी फूड चेन्स. इफ वन ऑफ द लिंक्स इन अ चेन बिकम एक्झिस्ट कॅन द फूड चेन लास्ट. तर यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की निसर्गामध्ये अन्नाच्या आपण मगाशी पण आधीच्याही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. तुम्हाला याचा पार्ट 2 आणि पार्ट 1 मी आधी केलेला आहे. तर त्याची लिंक मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर त्यामध्ये जाऊन तुम्ही आधीचे पहिले 2 पार्ट पहा म्हणजे तुम्हाला हा पार्ट व्यवस्थित समजेल. तर आपण आधीच्या पार्ट्समध्ये पाहिलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या अन्न साखळ्या या असतात. तर याच्यामध्ये आपण जी अन्न साखळी पाहणार आहोत तर त्यामध्ये त्यांनी आपण आधीही पाहिलं की यातून एक जरी अन्न साखळी नाहीशी झाली तरी पुढची जी अन्न साखळी आहे तर ती टिकू शकणार नाही. टिकेल का हा प्रश्न विचारलेला आहे. तर ऍक्च्युली तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे की इन नेचर देर आर मेनी फूड चेन्स. आपल्या जे निसर्ग आहे त्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे वेगवेगळ्या फूड चेन्स आहेत आणि त्यातली एक जरी चेन मिस आउट झाली तर मग ती अन्न साखळी जी आहे ती फूड चेन आहे तर ती तशीच राहील का त्याचा लास्ट होईल किंवा त्याचा अंत होईल किंवा ती टिकून राहील का या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे. द फूड वेब. ऑब्झर्व द फूड चेन शोन इन द पिक्चर बिलो. आता तुम्हाला हे तुमच्या समोर काय दिसत आहे? एक पिक्चर दिसत आहे बरोबर. तर या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसत असेल की सुरुवातीला काय आहे? ग्रास आहे. त्यानंतर कोण आहे? रॅबिट दिसत आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढचं चित्र दिसत आहे. तर आपण जर हे चित्र पाहिलं तर यामध्ये आपण पाहू शकतो की ग्रासला ससा खातो. सशाला पुढं काय आहे? भालू, फॉक्स वगैरे आपल्याला जे काही दिसत आहे ते आपल्याला खाताना दिसत आहे. सो द फूड वेब म्हणजे अन्नाचं जाळं आपण त्याला म्हणू शकतो. तर ऑब्झर्व द व्हेरियस फूड चेन शोन इन द पिक्चर बिलो. तर आपल्याला मी तुम्हाला पुढं आणखी एक पिक्चर दिलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला कळेल की
अन्न साखळ्या किती वेगवेगळ्या पद्धतीने असतात तर ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? फाइंड द डिफरंट फूड चेन ऑफ विच द वर्म अँड द माउस फॉर्म द लिंक. तर उंदीर आणि आळी ठीक आहे, तर ह्या कोणत्या अन्न साखळ्यांचे घटक आहेत? वन लिव्हिंग थिंग कॅन बी अ पार्ट ऑफ अ नंबर ऑफ फूड चेन that give rise to food web in a nature. तर मग त्यांनी काय सांगितलेलं आहे, एकच जो सजीव आहे, वन लिव्हिंग थिंग जो आहे, तो डिफरंट टाईप मध्ये काय असू शकतो, डिफरंट पार्ट ऑफ नंबर्स मध्ये फूड चेनचा पार्ट असू शकतो. म्हणजे एकच प्राणी जो आहे किंवा सजीव आहे त्याला तो वेगवेगळ्या अन्न साखळ्यांचे काय आहे, घटक आहे. त्यामुळे निसर्गामध्ये आपल्याला काय दिसून येतं, अन्न साखळ्यांचं खूप असं मोठंसं जाळं आपल्याला दिसून येतं. तर ते जाळं मी पुढच्या पिक्चर मध्ये आहे दाखवलेलं, तर ते तुम्ही त्यामध्ये पहा. तर आपण जे पिक्चरचं जाळं आहे ते आपल्याला इथं समोर तुम्हाला दिसत असेल, मी स्क्रोलरने दाखवत आहे, तर इथं आहे. तर सगळ्यात आधी त्याआधी आपण पाहूयात द मोस्ट इम्पॉर्टंट फूड इन फूड चेन, प्लांट्स. जर आपण सगळ्यात पहिला घटक जर पाहिला ना सजीवांना लागणाऱ्या अन्नामध्ये, तर तो आपल्याला पर्यावरणामध्ये कुठं दिसतो, तर तो आपल्याला प्लांट्स या रूपामध्ये दिसतो, वनस्पती. ठीक आहे, हा सगळ्यात महत्वाचा आपल्यासाठी असू देत किंवा ॲनिमल्ससाठी असू देत, सगळ्यांसाठी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट असणारा पार्ट म्हणजे काय आहे, वनस्पतीचे. पण आपण खातो, ह्युमन्स जरी असले तरी ते सुद्धा त्या प्रत्येक गोष्टीसाठी कशावर डिपेंड आहेत, प्लांट्ससाठी. म्हणजे आपण जी भाकरी खातो, चपाती खातो, भात खातो, कुठल्याही प्रकारच्या फळभाज्या खातो, कडधान्य खातो, डाळी खातो, तर या सगळ्या सिरियल्स ज्या आहेत, प्रोटीन्स आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला प्लांट्स मधून मिळतात. सो एव्हरीथिंग लिव्हिंग थिंग्स गेट इट्स फूड फ्रॉम द एन्व्हायरमेंट. तर सजीवाला जे प्रत्येक जगण्यासाठी लागणारं जे अन्न आहे ना ते आपल्याला कुठून मिळतं, तर एन्व्हायरमेंट मधूनच मिळतं, पर्यावरणामधूनच आपल्याला ते मिळत असतं. मेनी ॲनिमल्स इन द एन्व्हायरमेंट ईट ओनली प्लांट्स. खूप सारे जे पर्यावरणातील प्राणी आहेत तर ते काय करत असतात, ते फक्त प्लांट्सच खात असतात. अदर ॲनिमल ईट ॲनिमल दॅट लिव्ह ऑन द प्लांट्स. आणि वनस्पती खाणारे जे प्राणी आहेत त्यांना खाऊन बाकीचे जे प्राणी आहेत ते आपली उपजीविका किंवा त्यांची गरज भागवत असतात. जसं जर आपण पाहायला गेलो तर ग्रास कोण खातं, तर ग्रास आपल्याला ह्या फूड चेन मध्ये इथे दिसत असेल बघा, मी तुम्हाला दाखवते, एक मिनिट. तर ग्रास कोण खातं, तर ग्रास हरिण आपल्याला खाताना दिसतं आणि त्याचप्रमाणे नागतोडा पण आपल्याला खाताना दिसतो. तर हे ग्रास खाणारे आहेत, बरोबर की नाही. आणि ह्या ग्रासला कोण खातं, या ग्रास हॉपरला आणि ह्या डिअरला कोण खातं, तर लायन, फॉक्स हे जे ॲनिमल्स आहेत हे खातात. म्हणजे डिअर जे आहे ते वनस्पतींना खातं आणि डिअरला कोण खातं, तर लायन, टायगर, फॉक्स हे सगळे खात असतात. म्हणजे हरिण हा शाकाहारी म्हणजे वनस्पतीला अन्न खाऊन जगतो आणि याच्यावर जगणारे हे जे सिंह, हत्ती जे आहेत हे काय आहेत, सगळे मांसाहारी आहेत. मांसाहार आहेत म्हणजे ते हरणाला खातात, म्हणजे काय करतात, हरणाचं मांस खातात. सो लाईक दॅट डिफरंट टाईप ऑफ चेन्स इथं आहेत. आता इथं आपल्याला दिसत असेल बघा, हा फ्रॉग आहे, तर फ्रॉगला कोण खातं, तर फ्रॉगला स्नेक खातं. स्क्विरलला कोण खातं, स्क्विरल आहे, सस आहे, माऊस आहे, याला आपल्याला कोण खाताना दिसतं, बर्ड्स खाताना दिसतात. ग्रास हॉपर आहे, ग्रास हॉपरला कोण खाताना दिसतं, तर ग्रास हॉपरला चिमणी खाताना दिसते, स्पॅरो खाताना दिसते. आणि कॅटरपिलर आहे, हे काय खाताना दिसतं, हे प्लांट्स जे आहे, लिची वगैरे इथं दिसत आहे, तर हे आपल्याला खाताना दिसत असतं किंवा हे काय करत असतं, ग्रास खात असतं. तर असे वेगवेगळे जे ॲनिमल्स आहेत, तर वेगवेगळे ॲनिमल्स, काही ॲनिमल्स आहेत ते अन्नासाठी कुणावर डिपेंड असतात, तर प्लांट्सवर डिपेंड असतात. आणि काही जे ॲनिमल्स आहेत हे कशासाठी, प्लांट्सवर, ओनली ईट प्लांट्स. आणि हे प्लांट्स खाणारे जे आहेत
आणि अदर ॲनिमल्स आहेत ते या ॲनिमल्सला खातात आणि जगतात. म्हणजे अशा प्रकारे फूड चेन ही चालू असते. बट प्लांट्स मेक देअर ओन फूड इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट युजिंग वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर. पण प्लांट्स जे आहे तर प्लांट्स हे स्वतःचं अन्न कसं बनवतात? तर प्लांट्स हे आपल्याला माहितच आहे, आपण पहिल्यापासून शिकत आहोत, फोटोसिंथेसिस या मेथडनुसार ते काय करत असतात? स्वतःचं अन्न तयार करत असतात. जसं की फूड त्यांना कशामधून मिळतं? प्रेझेन्स ऑफ सनलाइट म्हणजे सूर्यप्रकाश. ठीक आहे, ते सूर्यप्रकाश घेतात. त्यानंतर युजिंग वॉटर पाणी, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड फ्रॉम एअर. ठीक आहे, तर ते हवेकडून कार्बन डायऑक्साईड घेतात, पाणी घेतात आणि सनलाइट घेतात. तर या पद्धतीने ते पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि सूर्यप्रकाश या सगळ्यांच्या माध्यमातून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि प्रत्येक अन्न साखळीचा आधार जर आपण पाहिला, सपोर्ट जर पाहिला, तर तो आपल्याला काय दिसून येतो? तर हा प्लांट दिसून येतो. हा प्लांट जो आहे ना, हा आपल्या अन्न साखळीमधील सगळ्यात मेन सपोर्ट आपल्याला जर कुणाचा असेल, मेन सपोर्ट, तर तो कशाचा आहे? तर आपल्याला या प्लांट्सचा आहे. म्हणून आपल्या अन्न साखळीतील सगळ्यात मोस्ट पॉवरफुल जर घटक कुठला असेल, तो काय आहे? प्लांट्स असेल. आणि प्लांट हे स्वतःचं अन्न कसं तयार करतात? आपल्याला या चित्रामध्ये दिसत असेल, सनलाइट. इथे सनकडून ते सनलाइट घेतात, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन ते हवे एअर कडून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात, आणि वॉटर या थ्रू ते काय करतात? स्वतःचं अन्न तयार करतात. आणि आपल्या लिव्हिंग स्टाईल मधील सगळ्यात जास्त जे सपोर्ट आहे तर तो आपल्याला प्लांट कडूनच मिळतो. तर अशा प्रकारे प्लांटचा रोल हा आपल्या जी फूड चेनची जी साखळी आहे, फूड चेन आहे, त्यामध्ये फार मोठा दिसतो. अशाच वेगवेगळ्या कोणकोणत्या फूड चेन्स आहेत त्या तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवणार आहात. थँक्यू. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आपल्या जास्तीत जास्त अशाच विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा की ज्यांना मराठी, इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेट करण्यासाठी खूप प्रॉब्लेम येत आहे. तर त्यांच्यासाठी मी हा सुंदरसा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि तुम्हाला विथ पिक्चर त्याचं खूप सुंदर आणि इझी सोप्या शब्दांमध्ये मी तुम्हाला भाषांतर करून सांगत आहे. तुम्हाला हे जास्तीत जास्त समजण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअरही करा. थँक्यू.